गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळेची ही कथा आहे. राजधानीमध्ये गौतम बुद्धांचा जन्म होतो आणि आनंद होतो. राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई वाटली जाते. राजालाही आनंद होतो, चला बाबा पुत्र आता आपल्या गादीला वारस मिळाला. आणि त्याच वेळेस एक घटना घडते. राजाचा जो मित्र आहे, वर्गमित्र, तो जंगलामध्येच राहत असतो आणि साधना करून सिद्धी प्राप्त करतो. तो कधी गावात आलेला नसतो त्या नगरीमध्ये. तर गौतम बुद्ध बालकाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा तो राजाचा मित्र साधू महाराज एकदम पळत पळत राजधानीकडे येतो. लोकांनाही अचंबा वाटतो आणि ते नवजात शिशू जे असतंय त्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि रडायला लागतो. तर राजा विचारतो मित्राला, मित्रा काय, मला काही समजेना, अर्थ याचा सांग म्हटला. हे नवजात शिशू आणि तू पाया पडला म्हटले. तो स्वतःला कंट्रोल करतो, रडत असतो. तो म्हणतो, हे जे बालक जन्माला आले ते बुद्ध होणार आहे म्हणे, आणि सत्य म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, ह्याला जाणून घेणार आहे. आता ते साधू महाराजाला कसं कळतं, राजाच्या मित्राला? तर बुद्धांची, त्या बालकाची जी चेतना असते त्या चेतनेच्या स्तरावर जे लोक असतात त्यांना समजतं बरोबर. जसं जीससचा जन्म झाल्यानंतर त्या दिशेने 5 वाईजमॅन हे निघतात दर्शन घ्यायला. त्यांना इंट्युशन येते लगेच की अशा ठिकाणी एक बुद्धत्व ज्याला प्राप्त होणार आहे त्याचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून राजाला अचंबा वाटतो की नाही का, हा एक तर पाया पडला आणि परत रडायला लागला. तर म्हणे मला काही समजत नाही म्हटले, आणि तू काय अपशकून घडलं का म्हटले, तू रडायला काय लागला, मला खुलासा कर म्हणे या गोष्टीचा. तो जो राजाचा मित्र आहे साधू महाराज वर्गमित्र, तो कधीच गावात आलेला नसतो. पहिलीच टाइम त्याची गावात येण्याची, तिथं गावाच्या बाहेर गेल्यानंतर, आणि सिद्धी प्राप्त झालेली असते. तर तो आपल्या मित्राला म्हणजे गौतम बुद्धाच्या वडिलांना असं सांगतो की हे जे बालक जन्माला आलेलं आहे ते ज्ञानाला उपलब्ध होईल, बुद्ध पुरुष होईल, संन्यस्त होईल, सत्य म्हणजे काय त्याचा साक्षात्कार होईल. आणि मला रडायला यासाठी आलं की हे बालक आहे म्हणे, लहान आहे अजून. हा मुलगा जेव्हा ज्ञानाला उपलब्ध होईल, तरुण होईल, तेव्हा मी ह्या जगात नसेल. त्याच्यामुळे मला रडायला आलं की हा जेव्हा बुद्धत्वाला उपलब्ध होईल तेव्हा मला पाहता नाही येणार, कारण आता माझं थोडे आयुष्य राहिलं. मग त्याच्या चेहऱ्यावरची आभा, हे सगळं मला पाहायला नाही मिळणार म्हणे. बुद्धत्वाला जेव्हा हे बालक उपलब्ध होईल तेव्हा मी या जगात नसेल, आणि म्हणून मला रडायला आलं. मग आता राजाला काळजी वाटायला लागली, नाही का, हे काय बरोबर नाही. हा जर मुलगा संन्यस्त होणार असेल तर मग आपल्या राजधानीचं काय. आणि म्हणून तो दुसऱ्या दिवशी लगेच कॅबिनेटची मीटिंग घेतो, सगळ्या बुजुर्ग लोकांना सगळ्यांना बोलतो. म्हणजे अशी असं समस्या निर्माण झाली. समस्याच म्हटले माझ्या दृष्टीने, बालक जन्माला आलाय पण त्याने असं सांगितले म्हणे, त्याचा वार कधी खोटा जाणार नाही म्हटले. तर मग ते ज्योतिषी वगैरे सगळे येतात आणि त्यांची सभा होते. आणि मग काही जण म्हणतात की बरोबर आहे, तो संन्यस्त होईल हा मुलगा 60%, आणि 40% म्हणतात चक्रवर्ती राजा होईल, म्हणजे सगळ्या जगात सगळ्या राजांचा राजा होईल. ह्या 2च शक्यता आहेत म्हणे. आणि एक बुजुर्ग ज्योतिषी हा जागेवरच बसलेला असतो, म्हणजे प्रत्येक जण मत व्यक्त करताना उठून उभं राहून व्यक्त करतात जेव्हा वोटिंग केलं जातं तेव्हा, आणि हा बसलेलाच राहतो, पक्षामध्ये नाही पण विरोधात पण नाही. आणि एक हात अर्धवट असं नुसतं बेंचवर कोपरा टेकवतो आणि अंगठ्याजवळचं बोट वर करतो. कोदन्ना नाव असतं त्याचं. गौतम बुद्धाच्या वडिलांचा त्याच्यावर फार भरोसा असतो, कारण तो किचन कॅबिनेट मधला बुजुर्ग असतो. तर त्या ज्योतिषीला गौतम बुद्धाची वडील म्हणतात, अरे तू बोल म्हटले पटकन, तू काय अर्धवट असं बोट उभं केले, आणि काय काय लवकर सांग म्हटले मला काय होणार आहे. कोदन्ना म्हणतो, एकच शक्यता आहे म्हटले, हे बालक बुद्धत्वाला उपलब्ध होईल म्हटले. राजाचा भ्रमनिरास होतो. ठीक आहे म्हणले, आता काय हरकत नाही, आता उपाय का म्हणले याच्यावर काय. ठीक आहे, तर याच्यावर प्रत्येक गोष्टीला उपाय असतो ना, काय उपाय असेल तर सांगा. तर मग सर्वानुमते असं सांगितलं जातं की ह्या मुलाला मृत्यूची जाणीव होता कामा नये, तर ही घटना चुकेल. कदाचित, कदाचित शब्द आहे म्हणे. म्हणजे काय की
मृत्यूची त्याला जाणीवच होऊन द्यायची नाही, कुठलीच मृत्यूची खबर त्याच्यापर्यंत आली नाही पाहिजे. आता हे काम राजाच्या हातातलं असतं. मग घराच्या राजवाड्याच्या अवतीभोवती जी झाडं असतात त्यातली कोमजलेली पानं फुलं ते काढून टाकतात. कोण आजारी माणूस कोण मृत माणूस हे त्याची खबर गौतम बुद्धांना द्यायची नाही, किंवा त्याच्यासमोर तसं काही दृश्य दिसता कामा नाही याची आधी खबरदारी घ्यायची. मैलोन मैल खबरदारी घेतली गेली आणि एक धुंदीत ठेवायचं त्या बालकाला. मृत्यूची चाहूल तर होऊनच द्यायची नाही, धुंदीत ठेवायचं. शराब, रंगरेलिया, आता राजाच्या हातातली गोष्ट असते आणि ते महालामध्ये चालू होतं सगळं. आणि बऱ्याच जाणकारांचं असं म्हणणं की राजाने हा जो उपाय केला की त्याला एकदम ऐशारामात ठेवलं आणि त्यामुळे त्याला इतका कंटाळला आणि त्याची परिपूर्णता झाली की तो बुद्धत्वाला उपलब्ध झाला. ज्या व्यक्ती बुद्धत्वाला उपलब्ध होतात त्या साधना वगैरे करून अनेक वर्ष, महावीरांनी 12 वर्ष मौन राहिले, अनेकांनी अनेक साधना केल्या आणि ते बुद्धत्वाला उपलब्ध झाले. पोटेन्शियल होतं पण कमल खिल गया. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वरच जन्माला आला, साधना नाही काय नाही, परमेश्वर डायरेक्ट. म्हणजे जन्म झाला तेव्हा जेलची कावड उघडली गेली, नदीतून जात असताना ते नदीचं पाणी खाली गेलं, मग ते गोवर्धन पर्वत उचलायचा, कालियामर्दन, हे सगळे चमत्कार जर बघितले ना तर श्रीकृष्णांनी साधना वगैरे काहीच केलं नाही, डायरेक्ट बुद्धत्व. जन्म परमेश्वरानेच जन्म घेतला. आणि हिंदू धर्माने श्रीकृष्णाला पूर्णावतार मानलंय. मग त्याचे ते रासलीला असेल किंवा गोपिकांचे वस्त्र घेऊन झाडावर जाऊन बसणं असेल, आता त्याचे वेगवेगळे रेफरन्स आहेत, पण पूर्णावतार मानलं. श्रीरामाला तरी अंशावतार मानलं, पण भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार. आणि भगवान श्रीकृष्णाचं एक वैशिष्ट्य होतं की भगवान श्रीकृष्णाचे निर्णय फिक्स नव्हते, म्हणजे असं अनप्रिडिक्टेबल. त्या गौतम श्रीकृष्णालाही माहिती नसायचं मी आता काय निर्णय घ्या, म्हणजे वेळ काळ बघून. एवढी ती चेतना परिपक्व होती. हे कोण आहे बाबा कंस मामा, काय करतोय, असं असं करतोय, केले डायरेक्ट डिसिजन. श्रीकृष्ण म्हणतो की बाबा हे, अर्जुन म्हणतो हे सगळे जे माझे नातलग आहेत, गुरुवर्य आहेत, आचार्य आहेत, त्यांना जर मी मारलं, मला जर राज्य मिळालं तर मग माझं कौतुक कोण पाहणार. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो कापून टाक म्हटला, सगळे समोर भाजीपाला कापतो तसे काप म्हटला, कारण मी पाहतोय हे मारायला चाललेले आहेत आणि हे मेलेलेच आहेत म्हटला, पूर्णपणे हे मेलेलेच आहेत, त्यामुळे तू तुझ्या अंगावर घेऊ नको म्हटला. हे मेलेलेच आहेत, त्यांना कापण्यात काही तू फक्त तू स्वतःचा कॉन्फिडन्स गळून देऊ नको म्हटले. जसं एखादं ताट वाढलेलं आहे, जेवून घे भाऊ, आता तू नाही जेवलं तर दुसरं कोणीतरी जेवल, तू त्याचा विचार नको करू मग मी जेवू का नको, आता काय करू, असं नाही म्हणले तो विषय. ती समोरची व्यक्ती त्याच्यासाठीच आहे. तर श्रीकृष्णाची जी फिलॉसॉफी आहे ती फार आधुनिक काळात उपयुक्त ठरणारी. सगळ्यात मेन म्हणजे श्रीकृष्णाचे निर्णय कुठले प्रिडिक्टेबल नव्हते, अनप्रेडिक्टेबल. वेळ काय, काळ काय, समोरचा काय करतोय, आणि लगेच निर्णय त्वरित आणि तातडीने कार्यवाही. आपल्या 1 दिवसाच्या मुलाला घरी सोडून गौतम बुद्ध मार्गस्थ होतात ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी. एक मुद्दा महत्वाचा आहे की ज्ञानप्राप्ती करून घेणं हे प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, कारण देत बसण्यात काय अर्थ नाही. आणि गौतम बुद्ध जंगलामध्ये राहून 6 वर्ष तपश्चर्या करतात, विविध साधना करतात आणि मग ज्ञानप्राप्ती होते. हा काळ कधीच आहे, 3500 वर्षापूर्वीचा काळ आहे. गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ती, पण गौतम बुद्धांनी जे धम्मपद व त्यांचा जो मार्ग आहे, एस धम्मो सनातन, ही सगळी सूत्र आज पण उपयुक्त ठरतात. ज्ञानप्राप्तीतून स्फुरलेली, परमात्म्याकडून आलेली ती सगळी सूत्र आहेत. तर 6 वर्ष अनेक गुरूंच्या शोधामध्ये जंगलामध्ये फिरतात. आणि काही गुरूंनी तर असे मार्ग सांगितले की बाबा एकच तांदूळ, म्हणजे भात एवढाच खा की फक्त एक तांदूळ शिजवून, तशी पण साधना केली त्यांनी. गुरुनी जे सांगितलं ते केलं त्यांनी. त्या गुरुलाच दया आली नाही का. असा एक फोटो आहे गौतम बुद्धांचा की सगळे हाडाहाडं दिसत आहेत नाही का. आता एक तांदळाचा
भात रोज खायचा, म्हणजे काय त्या शरीरात ताकद राहणार आहे? मग तोच गुरु म्हणतो की बाबा मला दया आली नाही का, मला नाही माहिती, तुम्ही शोधा. तर त्यांना एवढा विकनेस येतो की निरंजना नदी पार करत असताना तर पाणी त्यांना खेचून जायला लागतं, आणि मग ते एका झाडाला धरतात आणि थांबतात, आणि मग तेव्हा ती साधना सोडून देतात सगळी, आणि जे जे साधना करायची ती सगळी साधना सोडून देतात आणि पूर्वीसारखं जीवन जगतात. मग आता हे असे अनेक साधना केल्यानंतर एक गुरु त्यांना, ते गुरुला विचारायचे का बाबा मला सत्य मिळेल का? तर तो म्हणायचा तुम्हाला आनंद मिळेल, आनंदाची खोज करा, तुम्हाला सत्य मिळेल. कारण सत्य ज्याला उपलब्ध होतं त्याला आनंद मिळतो. आनंदाला दुसरी बाजू नाही बरं का. जसं सुख आहे म्हणजे दुःख आहे, आनंदाला दुसरी बाजूच नाही का, तो आत्म्याचा प्रसाद आहे. तर गौतम बुद्ध म्हणायचे नाही, आनंद नाही, मला सत्य मिळेल का? नुसता आनंद मिळणार असेल तर तेही नको मला. सुख दुःख तर ते विषय संपला, ते शरीराचे वैशिष्ट्य आहेत. पण आनंद मला नको. जर सत्य मिळत असेल तरच सांगा, नाही तर मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे यात्रेमध्ये अचीव करायची, असं मी मरण पत्करेल. तर मग खूप प्रकारच्या साधना करतात आणि बोधिवृक्षाच्या खाली येऊन बसतात, आणि त्यांच्या असं लक्षात येतं हे केल्याने काहीच होणार नाही आहे, हे सगळं करून झालं म्हणे आता, आणि त्या लक्षात आता काही होणार नाही. 6 वर्ष पण झालेली असतात. मग ते असं ठरवतात की जाऊ दे आता, नाही का, की आता हे जीवन संपून टाकू आपण आता हे, कारण जीवनाचं सार सूत्रच हरवलं, ज्याच्यासाठी आपण जगत होतो ते आता संपलं, नाही का. तर ते बसतात त्या बोधिवृक्षाच्या तिथं आणि असं ठरवतात की झोपतात, बसतात आणि लगेच झोपतात, की आता उठायचंच नाही म्हटलं इथून, हे शरीर तर सोडूनच द्यायचं, ते काय त्याचा उपयोगच नाही. जे साधन आहे ज्ञानप्राप्तीचं ते काय होणार नाही, त्यांच्या क्लिअर कट लक्षात येतं. आणि सकाळी असं होतं की शेवटचा तारा डुबतो आणि गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती, शेवटचा विचार सुटतो त्यांचा, म्हणजे कुठला, की मला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, यातला मला हा पूर्णपणे मरतो. त्यांचा अहंकारातला शेवटचा जो मुद्दा असतो की मला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, तो पण तुटतो आणि ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे माणसाला इतकं मौन व्हावं लागतं ज्ञानप्राप्ती व्हायला की एकही विचार शिल्लक राहता कामा नाही. आणि माणसाच्या मनात नाही का हजारो लाखो विचार आहेत, तर मन परिवर्तित नाही करायचं, चांगलं मन वाईट मन असं नाही, मनच ड्रॉप करून टाकायचं, ड्रॉप द माइंड, ही त्यातली शिकवण आहे. कारण मन म्हणजे कसं की जे नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो त्याला, जे आहे त्याच्यामध्ये नाही, आणि मग ती यात्रा फार मोठी आहे मग, नाही का, मग ते बहिरी यात्रा आहे. म्हणून चांगलं मन, नॉर्मली असं सांगलं की चांगलं मन निर्माण करा, चांगले सूत्र पाठ करा, चांगल्या ओव्या म्हणा, परमेश्वराचं गुणगान म्हणा, म्हणजे मन, त्या मनाचा काय अर्थ नाही, ड्रॉप द माइंड. आणि मग सकाळी गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती होते. त्या अवस्थेमध्ये ते 2 दिवस तसेच राहतात. त्यांना इतकं म्हणजे ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे माणूस इतका आनंदाने भरतो. असं म्हणतात की 1000 सूर्य उगवल्यानंतर जेवढा प्रकाश होईल तेवढा प्रकाश त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये तो पाहतो. मग बाहेरचा प्रकाश त्याला काय मोहित करणार आहे? तसंच तेवढी सुगंध, तेवढं बाहेरचं जे यात्रा आहे, बहिर्यात्रा त्याची, त्याला काय, त्याला महत्त्वच राहत नाही. आता दुसरं एक उदाहरण सांगतो की मोहम्मद पैगंबर हे जंगलामध्ये जायचे आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, अनायास झाली बरं का, असं काही नाही की ते कशामुळे झाली. आणि ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे काय, मोहम्मद पैगंबर हे शिकलेले नव्हते, आणि कुराणची आयतान डायरेक्ट परमेश्वराकडून आली, डायरेक्ट कुराणची आयतान शब्द, आणि ते शिकलेले नव्हते, त्यांना काय कळलं ना हे कसं काय, मला कसं काय हे, मी लिहिता वाचता येत नाही, हे कसं काय आलंय एकदम मला समोर, आणि मला याची कशी अनुभूती व्हायला लागली. ओ मोहम्मद घरी येतात आणि झोपतात, पत्नीला सांगतात बाबा मी आज, मला तू पांघरून टाक म्हटले 2, नाही का, मला काय सुधारण आता काय, तिला पण कळत नाही की ही जंगलात जाऊन आल्यामुळे झालं असेल तसं. आणि कुराणच्या आयतान डायरेक्ट येतात. मनुष्य जेव्हा म्हणजे मन ड्रॉप होतं ना, अमन होतं ना, तेव्हा परमेश्वराचं डायरेक्ट ज्ञान वाचून, आणि ते ते तुमचं फायनल होतं असं नाही, संपूर्ण ज्ञान जेव्हा ड्रॉप होतं, सगळे विचार जेव्हा थांबतात, तेव्हा परमेश्वर प्रकट होतो डायरेक्ट. कारण खाली जागा परमेश्वर बर्दाश्त नाही करत. आणि कुराणची आयतान, त्यामुळे मोहम्मद पैगंबर, त्यातनं कुराण निर्माण झालं.
पुराण निर्माण झालं. त्याच्यामधनं आपल्याकडे एक वारकरी संप्रदायाची प्रथा तशीच आहे. गाथा निर्माण झाल्या. म्हणजे ज्ञान हे तुम्ही अभ्यास केलाय आणि त्याच्यातनं काही फायनल होऊन येणार आहे असं काही नाही. मनुष्य जेव्हा शून्य होतो तेव्हा परमात्मा प्रकट होतो. आणि मग गौतम बुद्ध ते त्याचा प्रसार करतात. त्यामुळे गौतम बुद्ध जिथं जिथं गेले ज्ञानाचा प्रसार केला ते बिहार प्रदेश, बिहार त्याचं नाव झालं ते बिहार.